नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमातील सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय प्रशंसा. प्रशंसा मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण त्यांच्या प्रयत्नांचे, कर्तृत्वाचे आणि विशेष गुणांचे कौतुक करतो, तेव्हा त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. चला सर्व मुलांचे मुठीला मूठ मारून स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून कोणास ठाऊक कसा बालगीत घ्या. पुढे पाण्याचा खेळ. काय तरंगते, विरघळते, रंग बदलते इत्यादी. आता ध्वनींचा खेळ. शब्द आणि आवाज तोडा, जोडा आणि बदला. आता सण साजरे करा आणि विविधता ओळखा. पुढे सूचनांचे पालन करा, जसे शारीरिक क्रिया. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन पकडापकडी खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. मुलांना वास्तविक जगातील व्यवहारांमध्ये सहभागी करून घ्या. त्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात घेऊन जा आणि पैसे कसे वापरायचे ते शिकवा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. चला सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवून विवाद आणि संघर्ष सोडवा, गोष्ट सांगा. पुढे पैसा, मूल्य समजून घ्या आणि व्यवहार करा. आता ध्वनीचा खेळ. शब्द आणि आवाज तोडा, जोडा आणि बदला. आता रांगोळी. आकार, रंग, पॅटर्न समजून घ्या. पुढे हवेत निरीक्षण. हवेत काय उडते, काय नाही. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन बोल भाई कितने खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. मुलांना दररोजच्या घरगुती वापरातील वस्तू जसे की भांडी किंवा खेळणी मोजण्यास आणि 1 ते 9 अंकांबरोबर जोडी लावण्यास प्रोत्साहित करा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून बेडूक मामा डराव डराव बालगीत घ्या. पुढे संख्या, शब्द समजून घ्या आणि योग्य क्रमाने मोजा. आता मेमरीचा खेळ. गोष्टी, शब्द आणि नमुने लक्षात ठेवा. आता मजेदार सरळ आणि नागमोडी रेषा काढूया. पुढे दिव्यांगांना सहभागी आणि आदर करणे घ्या. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन सरळ, आडवी तिडवी उडी मारणे खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या. घरी मजेदार खेळ. मुलांना मोजणे क्रियाकृतीमध्ये सहभागी करा. विविध वस्तू मोजण्यासाठी त्यांना हात, पाय, काठ्या, बाटल्या, कागदाच्या लांबी इत्यादींचा वापर करण्यास मार्गदर्शन करा. आज आपण प्रशंसाबद्दल शिकलो,
पालकांनाही या विषयाची जाणीव करून द्या. मुलांसोबत केलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.